मित्रांनो, ब्लॉकेज शांतपणे वाढतं, परिणाम मात्र अचानक होतो. हृदय वाचवायचं असेल तर फक्त गोळ्या पुरेशा नाहीयेत. दररोज खाल्लेली फळं तुमचं आयुष्य वाढवू शकतात. ब्लॉकेजची सुरुवात इथेच थांबवता येते. तर मित्रांनो, आजची माहिती तुमचं हृदय सुरक्षित ठेवू शकते. शरीरातील रक्तातील ब्लॉकेज एकाच दिवसात तयार होत नाही, पण हार्ट अटॅक मात्र एकाच क्षणात येतो. अनेक लोक म्हणतात, माझं तर सगळं नॉर्मल होतं, पण आतून रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत असतात. जर तुम्ही रोज खात असलेली फळं तुमचं हृदय वाचवू शकत असतील, तर ती माहिती तुम्हाला माहीत असायलाच हवी. औषधं गरजेची आहेत, पण निसर्गाकडून मिळणारी काही फळं ब्लॉकेज वाचवण्यापासून शरीराला वाचवतात. आज मी तुम्हाला अशी 10 फळे सांगणार आहे, जी फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाहीत, तर रक्तवाहिन्यांच्या मुळांवर काम करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं फळ हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यात खूप मदत करतात. बीपी, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर हा व्हिडिओ स्किप करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल कमी करणारी फळे आणि रक्तातील ब्लॉकेज कमी करणारी 10 फळे. 1. संत्रा. संत्रा फक्त व्हिटॅमिन सी साठी नाही, तर तो रक्तवाहिन्यांमधील सूज, इन्फ्लमेशन कमी करतो. ब्लॉकेज होण्याआधी रक्तवाहिन्यात सूज येते आणि संत्रा ही सुरुवातच थांबवतो. म्हणून सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्रा जास्त उपयोगी आहे. संत्रा हे हृदयासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रक्तवाहिन्यांची भिंत मजबूत करते. कमजोर झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज लवकर बसतो. संत्रा नियमित खाल्ल्याने ही कमजोरी कमी होते. संत्रा रक्तातले फ्री रॅडिकल्स कमी करतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रिया मंदावते. संत्रा रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. हाय बीपी असणाऱ्यांसाठी संत्रा फायदेशीर ठरतो. रोज एक संत्रा खाणे हृदयासाठी एक नैसर्गिक संरक्षण आहे. म्हणून सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्रा जास्त उपयोगी आहे. फळ नंबर 2. केळी. केळी रक्तदाब कमी करतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण केळी हृदयाची धडधड स्थिर ठेवण्याचं कामही करते. अनियमित हार्टबीटमुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि ब्लॉकेज वाढण्याचा धोका असतो. केळी हा धोका कमी करते. केळी हे स्वस्थ, सहज मिळणारे पण खूप प्रभावी फळ आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हाय बीपीमुळे रक्तवाहिन्यांवर ताण वाढतो. हा ताण ब्लॉकेज वाढवण्यास कारणीभूत ठरतो. केळी हा ताण कमी करण्याचं काम करतं. केळी रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. हृदयावरचा अनावश्यक ताण कमी होतो. रोज एक केळी खाणं हृदयासाठी फायदेशीर आहे. फळ नंबर 3. सफरचंद. ॲपल. सफरचंदात असलेलं फायबर फक्त कोलेस्टेरॉल कमी करत नाही, तर जुना साचलेला कोलेस्टेरॉल आतड्यातून बाहेर टाकतो. म्हणजे नवीन ब्लॉकेज थांबतोच आणि जुनं ब्लॉकेज वाढत नाही. सफरचंदाला हृदयाचा मित्र असं म्हटलं जातं. सफरचंदात फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर रक्तातलं खराब कोलेस्टेरॉल कमी करतं. एलडीएल कोलेस्टेरॉल जास्त झालं की ब्लॉकेज तयार होतो. सफरचंद हे एलडीएल कमी करण्यास मदत करतं. सफरचंद रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाही. त्यामुळे ब्लॉकेजची प्रक्रिया थांबते. सफरचंद रक्तप्रवाह सुधारतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोज एक सफरचंद औषधासारखं काम करतं. 4. डाळिंब. डाळिंब रक्तवाहिन्यांमधील कडकपणा, आर्टेरियल स्टिफनेस कमी करतं. ब्लॉकेजमध्ये रक्तवाहिन्या कठीण होतात. डाळिंब त्या पुन्हा मऊ आणि लवचिक करतं. त्यामुळे अँजिओप्लास्टी नंतरही डाळिंब उपयुक्त मानलं जातं. डाळिंब हे रक्त शुद्ध करणारे फळ मानलं जातं. डाळिंबात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटीऑक्सिडंट रक्तवाहिन्यांतील जखमा भरून काढतात. ब्लॉकेजमुळे रक्तवाहिन्या कठीण होतात. डाळिंब त्या पुन्हा लवचिक बनवतं. रक्तप्रवाह अधिक मोकळा होतो. हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. डाळिंब बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हृदयाच्या रुग्णांसाठी डाळिंब फार उपयोगी आहे. डाळिंब हे नैसर्गिक ब्लॉकेज फायटर आहे. फळ नंबर 5. पपई. पपई थेट हृदयावर नाही, तर आधी लिव्हरवर काम करते. लिव्हर नीट काम केलं नाही तर कोलेस्टेरॉल जास्त तयार होतो. पपई लिव्हर सुधारून ब्लॉकेज अप्रत्यक्षपणे कमी करते. पपई हे पचन सुधारण्यासाठी ओळखले जाणारे फळ आहे, पण हे हृदयासाठीही तितकेच उपयुक्त आहे. पपईत व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. खराब पचनामुळे शरीरात टॉक्सिन्स साचतात. हे टॉक्सिन्स रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात. पपई हे टॉक्सिन्स बाहेर काढते. रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल साचण्याचा धोका कमी होतो. ब्लॉकेज वाढण्याची प्रक्रिया मंदावते. सकाळी पपई खाणं हृदयासाठी लाभदायक आहे. फळ नंबर 6. अंगूर, द्राक्षे. द्राक्षे शरीरातला रेस्वेरेस्ट्रॉल रक्त गोठून न देण्याचं नैसर्गिक काम करतो. ब्लड क्लॉट झाले तर अचानक हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अंगूर हा धोका कमी करतो.
अंगुरात रेस्वेरेस्ट्रॉल नावाचा घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. तो रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी करतो. रक्त गोठलं की ब्लॉकेजचा धोका वाढतो. अंगूर रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे रक्तप्रवाह मोकळा राहतो. अंगूर हृदयाला संरक्षण देतो. स्ट्रोकचा धोका कमी करतो. काळे किंवा लाल अंगूर जास्त फायदेशीर असतात. मर्यादित प्रमाणात अंगूर खाल्ले पाहिजेत. फळ नंबर 7, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी. रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म जखमा म्हणजेच मायक्रो डॅमेज भरून काढतात. या छोट्या जखमांवरच कोलेस्ट्रॉल साचायला सुरुवात होते. म्हणून बेरीज ब्लॉकेजच्या मुळांवर काम करतात. बेरीज आकाराने लहान पण ताकदीनं मोठ्या असतात. यामध्ये फ्लेवेनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात. सूज वाढली की ब्लॉकेज लवकर तयार होतो. बेरीज हे सूज आटोक्यात ठेवतात. कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रिया थांबवतात. रक्तप्रवाह सुधारतात. हृदयाची कार्यक्षमता वाढवतात. नियमित बेरीज खाणं हृदयासाठी चांगले आहे. डायबेटीज असलेल्यांनीही मर्यादित खाऊ शकतात. फळ नंबर 8, लिंबू आणि मोसंबी. लिंबू रक्त पातळ करत नाही, पण रक्त चिकट होऊ देत नाही. जाड आणि चिकट रक्त ब्लॉकेजला आमंत्रण देतं. लिंबू हे चिकटपणा कमी करतो. सिट्रस फळे रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. लिंबू, मोसंबी, संत्री यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रक्तवाहिन्यांतील चरबी विरघळवण्यास मदत करते. रक्तवाहिन्या आतून स्वच्छ राहतात. ब्लॉकेज तयार होण्याचा धोका कमी होतो. लिंबू पाणी सकाळी घेतल्यास फायदा होतो. पचन सुधारते आणि टॉक्झिन्स बाहेर पडतात. हृदयावरचा ताण कमी होतो. बीपी नियंत्रणात राहतो. सिट्रस फळे हृदयाची ढाल आहेत. फळ नंबर 9, किवी. किवीमध्ये असलेले घटक रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. हेच ट्रायग्लिसराइड्स ब्लॉकेजचा सायलेंट कारण असतात. त्यामुळे किवी फार महत्त्वाचे आहे. किवी हे कमी वापरले जाणारे पण प्रभावी फळ आहे. किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तातील साखर संतुलित ठेवतात. साखर जास्त असेल तर ब्लॉकेज वाढतो. किवी हे नियंत्रणात ठेवते. कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करते. रक्तप्रवाह सुधारतो. हृदयावरचा ताण कमी होतो. नियमित किवी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. 1 किवी दिवसाला पुरेशी आहे. फळ नंबर 10, ॲव्हॅकाडो. ॲव्हॅकाडो फक्त चांगलं फॅट देत नाही, तर वाईट फॅटला रक्तवाहिनी चिकटू देत नाही. म्हणजे ब्लॉकेज तयार होण्याआधीच तो अडथळा आणतो. हेच ॲव्हॅकाडोचे खास वैशिष्ट्य आहे. ॲव्हॅकाडोमध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. हे फॅट्स हृदयासाठी उपयुक्त असतात. ॲव्हॅकाडो खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामुळे ब्लॉकेज तयार होण्यास अडथळा येतो. रक्तवाहिन्या लवचिक राहतात. हृदयाचा रक्तप्रवाह सुधारतो. हृदय अधिक कार्यक्षम बनते. थोड्याच प्रमाणात ॲव्हॅकाडो पुरेसे असते. हे फळ औषधासारखे काम करते. मित्रांनो, फळ खाणं ही आपल्या आरोग्यासाठी सर्वात सोपी पण सगळ्यात जास्त चुका केल्या जाणारी सवय आहे. जोपर्यंत आपण फळ कसं, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने खावं हे समजत नाही, तोपर्यंत फळांचं खरं पोषण आपल्या शरीराला मिळतच नाही. म्हणूनच फळं नेमकी कशी खावीत हे समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. फळं नेहमी रिकाम्या पोटी किंवा 2 जेवणांच्या मध्ये खाल्ली तर त्यातील विटॅमिन्स, फायबर आणि नैसर्गिक एन्झाईम्स शरीरात 100% शोषले जातात. पण आपण जे करतो ते अगदी उलट. जेवणानंतर फळं खायची आणि मग म्हणायचं पचन होत नाही, ॲसिडिटी होते, ब्लोटिंग होते. कारण जेवणानंतर फळं खाल्ली तर ती पोटात फर्मेंटेशन होऊ लागतात आणि त्यामुळे गॅस, जडपणा, थकवा जाणवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फळं कधीच दुधासोबत खाऊ नका. विशेषतः आंबा, केळं, पपई, स्ट्रॉबेरी, सफरचंद या फळांबरोबर दूध घेतलं तर ते भारी पडतं, पित्त वाढतं आणि पोट फुगतं. फळं ही स्वतंत्र भोजन आहे. त्यात काही मिसळूच नका. तिसरं म्हणजे फळं चावून चावून हळू खा. जास्त लोक ज्यूस पितात, पण ज्यूसमध्ये फायबर निघून जातं आणि फक्त साखर शरीरात जाते. त्यापेक्षा संपूर्ण फळ चावून खाल्लं तर पचन सुधारतं, शुगर लेवल कंट्रोल राहतो आणि आपण जास्त वेळ पोटभर राहतो. बीपी आणि शुगर असणाऱ्यांनी फळं नेहमी होल खावीत. चौथं, फळं रात्री खाऊ नका. रात्री मेटाबॉलिझम स्लो असतो आणि नॅचरल शुगर प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गॅस आणि पचन बिघडू शकतं. फळं खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारी 3 ते 4च्या दरम्यान. 5वं, एकाच वेळी खूप वेगवेगळी फळं मिसळून खाणं टाळा. शरीराला एका वेळी एकच प्रकार प्रोसेस करणं सोपं जातं. म्हणून 1-2 फळे पुरे. आणि शेवटी, फळं नेहमी ताजी खा.
कापून ठेवलेली, फ्रीजमधली किंवा बाजारातून प्री कट फळं शक्यतो टाळा. ताज्या फळांतच लाईफ एनर्जी जास्त असते. तर मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा, फळं रिकाम्या पोटी, होल स्वरूपात, हळू चावून, वेळेवर, मिसळून नाही आणि ताजी. एवढं केलं ना तर फळं तुम्हाला केवळ चव नाही तर खऱ्या अर्थाने आरोग्य देऊ लागतील. मित्रांनो, फळं खाणं म्हणजे फक्त एक सवय नाही, तर शरीराला नैसर्गिक औषध मिळाल्यासारखं असतं. पण एक प्रश्न नेहमी पडतो, ही फळं नेमकी कोणासाठी आहेत? तर उत्तर अगदी सोपं आहे. फळं सर्वांसाठी आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, BP असणाऱ्यांसाठी, शुगर असणाऱ्यांसाठी, हृदयाचा त्रास असणाऱ्यांसाठी, वजन कमी करणाऱ्यांसाठी. फळं शरीराचं संतुलन राखतात, व्हिटॅमिन गॅप्स भरून काढतात आणि नैसर्गिक एनर्जी देतात. पण प्रत्येकाने आपल्या शरीरानुसार प्रमाण ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो, फळं किती प्रमाणात खावीत? तर साधारणपणे दिवसातून 2 फळं म्हणजे 1 ते 2 कप फळे पुरेशी असतात. पण शुगर असणाऱ्यांनी केळं, आंबा, द्राक्ष यांसारखी हाय शुगर फळं कमी प्रमाणात खावीत. त्याऐवजी सफरचंद, पेरू, पपई, संत्री, बेरीज ही फळं जास्त फायदेशीर असतात. BP असणाऱ्यांनी पोटॅशियम भरपूर असलेली केळी, डाळिंब, किवी, संत्री ही फळं नक्की खावीत. आणि वजन कमी करणाऱ्यांनी रात्री फळं टाळून सकाळी किंवा दुपारी खाल्ली तर त्याचा फायदा जास्त होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, फळं कशासोबत खाऊ नयेत. ही गोष्ट 90% लोक चुकीची करतात. फळं कधीच दुधासोबत, दह्यासोबत, जेवणासोबत, पोह्यांसोबत किंवा कोणत्याही हेवी खाण्यासोबत खाऊ नका. कारण फळं खूप हलकी असतात आणि त्यांना पचायला फक्त 30 मिनिटं लागतात. पण दूध, दही किंवा जेवणाला पचायला 3 ते 6 तास लागू शकतात. त्यामुळे फळं आतमध्ये फर्मेंटेशन होतात आणि त्यातून गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग, जडपणा आणि पचन बिघडतं. म्हणून फक्त एक नियम, फळं वेगळं, एकटंच खा. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, फळांमुळे हार्ट ब्लॉकेज कसं कमी होतं? हे ऐकून लोकांना वाटतं की फळं फक्त चवीसाठी असतात. पण खरं तर फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, पेक्टिन फायबर, पोटॅशियम आणि नॅचरल एन्झाईम्स ही धमनीतील चिकट झालेली चरबी हळूहळू साफ करतात. डाळिंब, सफरचंद, पेरू, संत्री, नाशपाती आणि बेरीज ही फळं रक्तवाहिन्यांचं नुकसान थांबवतात, रक्त पातळ ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल स्थिर ठेवतात. म्हणूनच डॉक्टर लोक नेहमी सांगतात, फळं जास्त खा, औषधं कमी होतील. आता लोकांचा सर्वात मोठा प्रश्न, औषधं चालू असताना फळं खाऊ शकतो का? तर उत्तर आहे हो, नक्की खाऊ शकता. फळं ही औषधांना अडथळा करत नाहीत, उलट शरीराला ऊर्जा देतात व औषधांचे साईड इफेक्ट्स कमी करण्यास मदत करतात. पण फक्त एक काळजी, BPची औषधं घेत असाल तर लगेच त्यानंतर द्राक्षरस किंवा खूप पोटॅशियम असलेली फळं जास्त प्रमाणात घेऊ नका. आणि डायबेटिक औषधं घेत असाल तर हाय शुगर फळांचं प्रमाण नियंत्रित ठेवा. बाकी फळं सुरक्षित आहेत. आता लोकांच्या चुकीच्या समजुती, खूप लोक म्हणतात की फळं साखर वाढवतात, फळं थंड असतात, फळं रात्री खाल्ली तरी चालतात. पण हे सगळं चुकीचं आहे. खरं म्हणजे फळांची साखर नैसर्गिक असते आणि फायबर सोबत येते. त्यामुळे ती शरीरात हळू शोषली जाते आणि शुगर लेवल स्थिर ठेवते. त्यामुळे चुकीच्या भीतीवर विसंबून फळं टाळू नका. आणि शेवटी एक सुंदर सवय, फळांसोबत 20 ते 30 मिनिटांचं चालणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फळातील नैसर्गिक साखर शरीरात पटकन ऊर्जा बनते आणि चालण्यामुळे ती ऊर्जा योग्य रीतीनं वापरली जाते. त्यामुळे वजन वाढत नाही, शुगर कंट्रोल राहतो आणि डायजेशन सुधारतं. आणि आता डॉक्टर म्हणून माझी शेवटची सूचना, फळं ही औषधं नाहीत, पण औषधाच्या आधी शरीराचं संरक्षण करणारी नैसर्गिक कवच आहेत. त्यामुळे फळं नेहमी रिकाम्या पोटी, होल स्वरूपात, योग्य प्रमाणात आणि नेहमी ताजी खा. तुमचं पचन, शुगर, BP, कोलेस्ट्रॉल, हृदय, त्वचा, केस सगळं आपोआप सुधारेल. फक्त एक छोटा बदल आणि आयुष्य खूप निरोगी होईल. म्हणूनच अशीच विश्वसनीय आरोग्य माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, ब्लॉकेजेस टाळा, कारण वेळेवर घेतलेली काळजीच खरी औषधं असतात. धन्यवाद.